नाथ बाबा अभंगामध्ये स्वतःला धन्यवाद मानून घेतात. आज माझ्या जीवनात धन्यता दिवस का? संत दर्शनाचा. महाराज काय होतं दर्शनानं? दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. एकदा संतांचं दर्शन झालं ना महाराज, बस 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 महाराज संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला. अरे संताची इतकी दर्शन आहे महाराज, काय काय संतांमध्ये ताकद आहे महाराज. कारण एकदा संतांनी जर आपल्याला कृपादृष्टी केली, कृपादृष्टी महाराज, म्हणून तर आपण आळंदीहून पंढरपूरला जाताना ज्ञानोबाराय तुकोबाराय बरोबर जातो महाराज. असं कोणाबरोबर जात नाहीत, कारण का हे महान संत आहेत आणि ह्यांनी आपल्याला पंढरपूरला नेल्यानंतर पंढरीश परमात्मा जवळ केल्याशिवाय म्हणून ह्यांच्याबरोबर जायचं असतं महाराज. असं म्हणून दिंडीमध्ये भजन करीत चालावं, एकामेका पाहणी चलं जावं नाही महाराज. एकामेका पथानी देत महाराज. माझं असं झालं आणि माझं तसं झालं, उघड डोस केला तानी ना. कारण दिंडीत कशाला यायचं मग? आणि दिंडीत येताना नीट यायचा महाराज. काही काही लोक इतकं ताण देतात महाराज. आम्ही या म्हणलं, एका जणाला आलं दिंडीला, ती म्हणला महाराज तुम्ही या म्हणल्यामुळे आलो बरं का. म्हणलं बरं झालं आलात या. तोंड धुवान म्हणलं जा. ते म्हणला मंजन द्या ना. मंजन बी आणलं नाही त्यानं. आता असे जर मोकार गिरायक असतील काय उपयोग आहे महाराज त्यांचा दिंडीमध्ये येण्याचा? तरी आपण आल्यानंतर आपला कोणाला त्रास होणे ती दिंडी महाराज. हां, दुसऱ्याचा थोडा आपण त्रास सहन करा, पण आपला कोणाला देता कामा नाही तर दिंडी महाराज त्याच्यामध्ये. तसं ह्या संताबरोबर जात असताना आपल्याला सहवास करायचा असो संताचा, आणि त्या संताचं दर्शन महाराज सांगतात धन्य आजी येईल. माझा दिवस आज धन्य महाराज. नाहीतरी ज्ञानोबा सुद्धा का अभंगात म्हणतात, आजी सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा घनू. आजी सोनियाचा आजी सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनो सोनियाचा दिनो वर्षी अमृताचा. आजी सोनियाचा आजी सोनियाचा वर्षी अमृताचा धन. आजी सोनियाचा हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे पाहिला रे, हरे पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा. आजी सोनियाचा दिनो. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा. आजी सोनियाचा. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. माऊलीस आज दिवस धन्य महाराज. आम्ही कोण्या दिवसाला धन्य महाराज. आपल्याला कुठे काय नाही. राम राम का चुन्याची डबी दिली, धन्य आजी दिली. चुन्याच्या डबीला कशाला धन्य मानते काही सांगता येत नाही नाही महाराज. पण महाराज सांगतात आज माझा दिवस धन्य महाराज. आणि का? संत दर्शनाचा फायदा काय झाला? अनंत जन्मीचा शिण गेला. बरं महाराज, तुम्हाला संत भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला? अभंगाच्या दुसऱ्याच्या माझं वाटत्याशी आलिंगन झावे, माझं वाटत्याशी आलिंगन झावे, माझं वाटत्याशी आलिंगन झावे, माझं वाटत्याशी
मज वाट त्याची आलिंगन घ्यावे कदा ना सोडावे चरण त्यांचे कदा ना सोडावे चरण त्यांचे कदा ना सोडावे चरण त्यांचे आलिंगन महाराज फायदा काय अनेक अभंग आपल्याकडे आहेत. आलिंगणे संतांची या आणि दिव्य झाली माझी काया. ज्ञानोबा सांगतात ए हृदयीचे ती हृदयी घातले आणि हृदय एक झाली. ही आलिंगनातली ताकद आहे महाराज. म्हणून आलिंगन हे नाहीतरी प्रथम भेटी आलिंगन आणि मग चरण वंदावे. आपली परंपरा अशी अगोदर आलिंगन आणि मग संतांचं दर्शन ही परंपरा आहे आपल्याकडं. मग नाथ महाराज म्हणतात की मला सुद्धा अगोदर आलिंगन द्या वाटलं. आलिंगन दिलं मी आणि मग चरण वंदावं. त्याचं कारण काय मज वाटे त्याशी आलिंगन द्यावी पण कदा न सोडावे. महाराज म्हणले आलिंगन दिलं बाजूला सरकलात पण नंतर नाही म्हणले पाय सोड वाटत नाही का. महाराज सगळी पायात ताकद आहे महाराज. संत चरण रज लागता सहज आणि वासनेची बीज जळोनी जाय मग राम नामी पची आवडी सुख घडोघडी वाढो लागे. महाराज एवढी संतांच्या पायात ताकद आहे का. मग काय उद्धार झालाय का. लाखानी उद्धार झालेला आहे. गजेंद्र मोक्ष आख्यान आहे महाभारत ग्रंथामध्ये बी आहे, श्रीमद भागवत महापुराणामध्ये आहे आणि भावार्थ रामायणामध्ये सुद्धा आहे. त्याला गजेंद्र मोक्ष म्हणायचं. गजेंद्र आणि नक्र हे दोघे शापित होते आणि शाप दिल्यामुळं नकराला सांगितलं तुम्ही जलामध्ये राहायचं, जलाच्या बाहेर यायचं नाही. आणि गजेंद्राला सांगितलं तुम्ही जंगलामध्ये राहायचं, सरोवरात जायचं नाही. सरोवरात जाताल त्याची ताकद जास्त आहे, ते तुम्हाला मारील. त्यांना सांगितलं तुम्ही वर येताल हत्ती मारील तुम्हाला, गजेंद्र मारील. मग गजेंद्रही सरोवराकडे गेले नाहीत आणि नकरेवरी आले नाहीत. पण गजेंद्राचा परिवार वाढला, मुलं बाळं सुना वगैरे भरपूर परिवार वाढला. आणि एक दिवस पूर्ण लवाजम्यासहित आपलं सरोवरात गेले गजेंद्र. आणि गेल्यानंतर तिथलं पाणी गढूळ केलं त्यांनी, जलक्रीडा खेळायला सुरुवात केली. पाणी गढूळ झालं ते आता हत्ती इथे. मग मात्र नक्कराला जाग आली. ते खाली होतं बुडामध्ये. त्याला वाटलं अरे इथं कोणीतरी आता आलंय. तिच्या खालूनच पळत आलो महाराज आणि नेमकं गजेंद्राचाच पाय धरला त्यानं, गजेंद्राचा. बरं गजेंद्र बलशाली होती, तीन ताकद लावली पण पाण्यात त्यांची ताकद जास्त नकराची. मग त्यांनी मात्र मुलाला बोलावलं, अरे बाळांनो या. मुलं हरिभक्त पारायण होती बिचारी. आले बळ काय बाबा. हां आई बाबा हे शब्द गोड आहेत महाराज. आता एवढ्या गर्दीमध्ये एखादं लेकरू म्हणलं का नाही आई, अंगावर रोमांच बरा. मम्मी हे रेन नसलेला मोबाईल कुठलीच जाणीव होत नाही. मम्मी काय मॉम, आता मम्मी मॉम कमाल काय सुधार नाही महाराज. आणि म्हणतात पुढे जग गेलं, पुढे जग असं होईल. असं बोललं की पुढे गेलं काही. आत्ताशी एक बिचारी 50% सुधारले साहेब. आता तर पायात बुटं घालून जेवायलेत. अजून 10 वर्षानंतर बुटात भात घेऊन खाते मग 100% सुधारले वागाई सगळी. मला काय बाबा, अरे मला माझ्या शत्रूनं धरलंय, तुम्ही मला थोडं मॉनिटरला द्या ना बाबा आवाज. तुम्ही मला वरी घेण्याचा प्रयत्न करा. मुलं पत्नी सुना सगळे गजेंद्राला वडायला लागले वरी. पण पाण्यात त्याची ताकद जास्त. बऱ्याच कालखंड युद्ध चाललं, बराच दिवस. शेवटी मुलं म्हणाले बाबा तुम्ही वरी येण्याची शक्यता कमी आहे, इथे हवामान खात्याचा बाबा तुम्ही काय वर येऊ शकत नाहीत. मग तुम्ही वर येत नाहीत, आम्हाला तर घरी जाऊ द्या. आता गजेंद्र म्हणाले एवढे झाडं तोडू आणून दिले आणि अशा वेळेस सोडून चाललात का रे. जा बाळानं जा. मुलं गेले, सुना गेल्या, पत्नी राहिली तेवढी. त्यावेळी 2 दिवसानंतर पुन्हा त्यांनी मिया की तुडीच काढली. पुन्हा त्यांनी भैरवी काढली पुन्हा पत्नीने सुद्धा. म्हणजे मालक एवढे मुलं असून तर तुम्हाला वरी येता आलं नाही, मी तरी एकटी काय करू येतं आता. गजेंद्र म्हणाले तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा आता.
काय म्हणणं नाही मालक मला घरी जाऊ त्या मुलाची आठवण यायला लागली. गजेंद्र म्हणाला पत्नीला, मुलं सोडून गेली मला काही वाईट वाटलं नाही, सुना सोडून गेल्या काही वाईट वाटलं नाही, पण चक्क अर्धांगिनीच किती अवघड आहे बरं. पत्नीला म्हणला हीच काही इमानदारी आपली. लग्नामध्ये आपण शपथविधी घेतलाय, लग्नामध्ये शपथविधी किती जन्म सोडायचा नाही, किती 7 जन्म. बरं खरं असते का किती जन्म. गजेंद्र म्हणाला 7 जन्म सोडायचं नाही. आणि काय लग्ना दिवशी थाट, आणि खरंच बाबा लोय थाट असते लग्ना दिवशी महाराज. आणि सगळे नवरदेव धोका तिथंच खाते तो, सगळं वजन असते लग्नाच्या दिवशी. वार त्याला वाजवत आणते, हाताला धरलं या म्हणून लगेच धरलं या, धडक 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 वाजवत आणते तर मस्तपैकी. आणि नवरदेव महाराज फक्त लग्नाच्या दिवशीच हसते, मरूच तर पुन्हा रडायला येते. तुम्ही बघा लग्नाच्या दिवशी नवरदेवाला भेटा, राम 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 पहिल्या दिवशी. लग्न झाल्यावर 2 वर्षांनी भेटा त्या नवरदेवाला, राम 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 आलं खाली. गजेंद्र म्हणाला आपला शपथविधी झालाय आणि आपण होमाला 7 फेऱ्या मारल्यात. किती फेऱ्या मारल्या? 7. त्या होमाला आणि 7 फेऱ्या मारल्यात. बरं गजेंद्र काय म्हणाले पत्नीला, आपण दोघांनी तरी एकदा मारल्यात फेऱ्या. त्या दिवशी लग्नाची कितीदा मारल्यात? एकदा फेऱ्या मारल्यात. पण त्यानं सांगितलं पत्नीला, तू मात्र दरवर्षी आणि वड सावित्री पौर्णिमाला कमाल आहे का नाही. त्यानं म्हणला जायचंय का, म्हणले जा. कळालं म्हणला मला. मग त्यानं अभंग पाठ केला, धनदारा पुत्र बंधू सोय रे सोडा, बंधू सोय रे सोडा, सर्व मिथ्या हे जाणोना, शरण म्हणला कळालं गडी म्हणला तुमच्या आता जा म्हणला आता. आणि जग असं आहे महाराज, हे खरं जिथं गरज आहे साथ द्यायची तिथं देत नाहीत, आणि नको तिथं साथ दिल्याशिवाय राहत नाही. नियमच बघा. आता मी बिस्किट खाऊ शकतो, आता तुम्ही मला जर दिला आणून बिस्किट पडा तर मी बिस्किट खाऊ शकतो, पण तुम्ही मला आता बिस्किट देणारच नाही. फक्त आजारी पडू द्या. आजारी पडलं मी आजारी होतो, मला एवढी पुढे जमली होती, मी नुसते पाहायचे आणि घरच्या लोकांनी खायचे सगळी महाराज. गजेंद्र म्हणाले जा. पत्नी गेली, पण तिने एक लक्षात घेतलं होतं, ते म्हणतात म्हणला वारकरी, निर्वाणी गोविंद अशी मागे पुढे काही तर साकडे पडवली. त्यानं म्हणलं आता देवाला बोलू आता. पण आता ती बी येतंय, पण अगोदर घेतय, आधी घेशी तेव्हा आयसा असशी उदार. आता आपल्याकडे काय राहिले म्हणलं, आता आपण तर संपलेलं सगळा कार्यक्रम. आता तिथलंच महाराज सरोवरातलं कमळाचं फुल घेतलं आणि भगवंताला अर्पण केलं. मला हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल केशव माधव हरी हरी बोल.
हरी बोल केशव